इतिहासाचं जाज्वल्य स्वरूप बघायला मिळते आपल्याला. रेडी? बाई, तुम्हाला ठाऊक असताना की सूर्यास्तानंतर गडाचे सर्व दरवाजे बंद होतात, तरी तुम्ही पश्चिम कड्यावर उतरण्याची हिंमत केली कशी? नाव काय तुमचं? ओवाळणी घेऊन ये. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. तुम्ही दौऱ्यावर जाऊन चला, माझ्या हातचे 2 घास खाऊन घ्या. हो, खाऊन घेतो की. कधी ताटावर उठून पुन्हा दौऱ्यावर जावं लागल आणि तुझ्या हातचे 2 घास नशिबात येतील की नाही तेही सांगता येत नाही. उद्या तुमचं काय बरं वाईट झालं तर माझं आणि या घराचं काय होणार? महाराजांच्या छत्रछायेखाली राहणारी माणसं आहेत आपण. सह्याद्रीतल्या मातीचं रक्त आहे आपलं. निर्भीडपणा कसं आपल्या रक्तातच. आजपासून तूही माझ्यासोबत युद्ध करायचा सराव करशील. दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं, हिरे, अगं हिरे, गडावरून समजा गवळणींना सांगावं आलाय. आवर पटापट, दूध घेऊन गडावर जायचं. हा, का बरं? अगं आज कोजागिरी नाही व राज्याला गडावर मोठा उत्सव हाय. आई माऊलीचा उडो उडो. दादा, दार उघडा की. कोण ग तू बाई? म्या हिरा गवळण. जा, ये सोडन तुला धर्मशाला मंदी. मला घरला जायचंय. माझं बाळ ऐकलं असल, दाजीही दौऱ्यावर गेलेत. मी पदर पसरते तुमच्या पुढं. बाई, यो रायगडाचा नियम आहे. सूर्यास्तापासून ते पार सूर्य उगवेपर्यंत दरवाजा उघडला जाणार नाही, जरी राज आलं तरी. वाट दिसू द्या
चिंते तेवढी? नाना मला खाली घरला जायचंय. माझं बाळ एकलं असल. सूर्यास्तानंतर गडाखाली जाणं म्हणजे अशक्यच. आणि बाळाची चिंता करू नको, आई भवानी हाय त्याच्या पाठीशी. आय भवानी समधीकडे पोचू शकत नाही म्हणूनच तर तिनं आय बनवली. एवढा मोठा वाडा, एखादी तरी जागा किंवा रस्ता असेल ना खाली जायला. हाय हाय, तसा तो पश्चिमेचा कडा आहे. तो कडा म्हणजे मरणाची वाटच जणू. अशी जागा जिथून फक्त वारावरती येतो आणि पाणी खालती जातं. ठाऊक असताना की सूर्यास्तानंतर गडाचे सर्व दरवाजे बंद होतात, तरी तुम्ही पश्चिम कड्यावर उतरण्याची हिंमत केली कशी? नाव काय तुमचं? हिरकणी. स्वराज्याचे नियम तोडण्याची शिक्षा काय असते माहित आहे का तुम्हाला? काय नाव आहे या बाळाचं ज्यासाठी तुम्ही एवढं धाडस करून पश्चिम कडा उतरलात? बारसं नाही झालं याचं. तुमच्यासारख्या झुंजार मातेच्या पोटी जन्माला आलेल्या या बाळाचं नाव आजपासून झुंजारराव. इंदोळकर, तातडीने बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज. विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा.